ॲडव्होकेट जयेश वाणी आपल्या सोबत आहे. जयेश, तुम्हाला काँग्रेसच्या भूमिकेमध्ये काय वावगं वाट, एवढी चिडचिड तुमची का झाली आहे? आज अग्रलेख लिहून आला, काय कारण आहे? एवढा काँग्रेसने अग्रलेख लिहून आला. काँग्रेसचं काय चुकलं? नाही, काँग्रेसचं काय काँग्रेस चुकलं? तुम्ही सातत्यानं बघा, भावनिक राजकारण करता. तुम्ही तुम्ही जी आता भूमिका मांडली आहे त्याच्या मागचं लॉजिक सांगा महाराष्ट्राला. काँग्रेसनी जी आता भूमिका मांडली आहे ती पण त्यांच्या सोयीची आहे. म्हणजे इतकी उदाहरणं आमचे मित्र आहेत हनुमंत पवार साहेब, हम्म, त्यांनी इतकी उदाहरणं दिली. कसबा पेठ निवडणुकीचं उदाहरण विसरलेत ना पण. हम्म. म्हणजे मुक्ता टिळक होत्या भाजपच्या, त्यांच्या विरोधात तत्कालीन रवींद्र धंगेकर काँग्रेसमध्ये, तेव्हा काँग्रेसमध्ये होते. तर रवींद्र धंगेकरांना काँग्रेसनेच उमेदवारी दिली आणि तिथून पोटनिवडणुकीत निवडून आणलं. आता हा मुद्दा त्यांचा असू शकतो की FIR करा, आम्ही आमचा उमेदवार परत घेतो, किंवा ती ज्यांची काही राजकीय खेळी असेल. मला ऑब्जेक्शन तर विकास पासलकरांच्याही म्हणण्यावरती आहे. म्हणजे ते एवढं सगळं आवाहन, एवढं सगळं भावनिक साथ ही सर्वसामान्य जनतेला घालताय. अहो, सोपा मार्ग होता. तुमचे एवढे विधान परिषदेचे आमदार एखाद्याने राजीनामा द्यायचा होता ना, तिथे गेले असतात ना सुनेत्राताई. कुठल्या तरी एका सभागृहाचा सदस्य असणं आवश्यक आहे. एवढाच नियम आहे. पण ही पोटनिवडणुकीमध्ये लढाई कुठल्या तरी बारामतीची आहे ना. सर्वसामान्य बारामतीची पोटनिवडणूक आहे ना. तुमचं काय म्हणणं, तिथं पोटनिवडणुकीमध्ये कुठल्या तरी कार्यकर्त्याला द्यायला पाहिजे होतं? मग अजितदादा जर कार्यकर्त्यांचे नेते होते तर एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिलं असतं ना. सुनेत्राबाईंनी गेल्या असतात विधान परिषदेवरती. हम्म. मुद्दा असा आहे की महाराष्ट्राची एक परंपरा आहे. आता मला एक गोष्ट बघा, हे विलासजी, याचं सगळ्यात जास्त नुकसान तर आम्हाला भोगावं लागलं होतं. आपल्याला आठवत असेल, रमेश लटके साहेब आमचे आमदार होते, ते वारले. ऋतुजा लटकेताईंना कशा पद्धतीने अडवलं गेलं, त्यांच्या नोकरीवरती गदा आणली गेली, त्यांचा राजीनामा मंजूर नाही. बघा, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस, काही अंशी हे जे राष्ट्रीय पक्ष आहेत, त्यांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आणि आम्ही असू किंवा पासलकर जे असतील किंवा शरद पवार गट असेल, आमच्या सगळ्यांचं जे म्हणणं आहे, आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत, आम्ही आमच्या पद्धतीने महाराष्ट्र बघतो. हे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसवाले एरियल शॉटनी बघतात. त्यांच्या दृष्टीने नफा नुकसान, फायदा तोटा, मग तुम्ही आम्हाला इकडे अडवलं, आम्ही तुम्हाला इकडे जिरवू, हे बांधा अडवा जिरवा जे काही आहे ते त्या राष्ट्रीय पक्षांमध्ये चालतं. आम्ही पुन्हा वारंवार सांगतोय की महाराष्ट्र हा इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे. इथे थोडी संवेदनशीलता सगळ्यांनीच दाखवणं आवश्यक आहे. हा, संवेदनशीलता दाखवताना जो मुद्दा हनुमंत पवारांनी मांडला तो सुद्धा विचारात घेतला पाहिजे. काँग्रेसची भूमिका ही आहे, तुम्ही ज्यांच्यासाठी निवडणूक लढताय, तुम्ही ज्यांच्या नावावरती निवडणूक लढताय, एक FIR जी 0 FIR कर्नाटकातून आली आहे, तिचं इन्व्हेस्टिगेशन सुरू करा, संपेल विषय. बरं, ज्या लढतायत त्यांचे पतिदेवच होते ना ते, जे हे सगळं कॅम्पेन करतायत, पार्थ पवार त्यांचे वडीलच होते ना. म्हणजे चित्र आज महाराष्ट्रासमोर असं आहे की अजितदादांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी निवडणूक लढवत आहेत, आणि काँग्रेस असं म्हणतायत त्यांच्या मृत्यूची चौकशी करा म्हणून आम्ही विरोधात जातोय. काय म्हणजे ही ही निवडणूक खूप इंटरेस्टिंग होणार आहे. इंटरेस्टिंग होणार आहे. स्वाभाविक आहे. आणि राजकारणी लोकांना खूप चांगलं माहीत असतं लढायचं कसं असतं. पण ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. तुमची भूमिका सध्या तरी महाराष्ट्रासाठी म्हणजे असे दोलायमान आहे. तुम्हाला ह्यांचंही चुकलं वाटतंय, त्यांचंही चुकलं वाटतंय, आणि ठीक आहे, तुमची ती भूमिका आहे जी असेल ती. पण आपल्यासोबत श्रीमंत माने सर आहे. माने सर, तुम्ही सगळ्यांच्या भूमिका आता ऐकलेल्या आहेत. पण जे परंपरा आपल्याकडे सांगितली जाते, ती परंपरा सोयीची परंपरा आहे, ती लोकशाहीला धरून परंपरा आहे. ती परंपरा अशीच चालत राहावी वर्षानुवर्ष, असं वाटतं की आपण ह्या परंपरेच्या बद्दल कधीतरी विचार करायला हवा असं वाटतं. तुमचं मत मला जरा सांगा. नाही, मुळात विलास ही काही परंपरा वगैरे काही नाही आहे. हे जे काही केलं जातंय हे इतके गुंतागुंतीचं आहे. आता अजितदादांचा अपघाती मृत्यू आणि इतर नेत्यांचे आजारपणामुळे मृत्यू वगैरे अशा पद्धतीचं पण त्याच्यामध्ये थोडासा पंक्ती प्रपंच करण्यात आला. मृत्यू आहे, आणि हे इतकं गुंतागुंतीचं आणि इतकं इंटरेस्टिंग पॉलिटिक्स आहे की बारामती बिनविरोध व्हावी याच्यासाठी सगळेजण प्रचंड चर्चा करत आहेत. आणि पवार कुटुंबातलं कोणीतरी तिथून बिनविरोध निवडून यावं म्हणून सगळ्यांची इच्छा व्यक्त होते आहे. पण त्या शरद पवारांच्या पक्षाने राहुरीमध्ये उमेदवार दिला ना, तिथं पण मृत्यू आहे ना. शिवाजी कर्डिल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळाली आहे ना. त्यामुळे ह्या सगळ्या निरर्थक गोष्टी आहेत. लोकशाहीच्या दृष्टीनं जे तुम्ही सुरुवातीला मांडलं ते अधिक महत्वाचं आहे. ती पोटनिवडणूक असो की नियमित निवडणूक असो, मतदारांचा अधिकार तुम्ही का हिरावून घेताय, आणि हे बिनविरोध हे भावनेचं राजकारण कशासाठी करताय? म्हणजे सुनेत्रा वहिनींना अजितदादांच्या नंतर उपमुख्यमंत्री पद दिलं इथपर्यंत ठीक आहे. तुम्ही त्यांचा म्हणजे ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला, पवार कुटुंबातलंच कुणीतरी दिलं. पण हे एवढे इश्यू का करताय? आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं ज्याची सुरुवात तुम्ही केली होती की महाविकास आघाडीतलं अंतर्गत राजकारण पण याच्याशी खूप म्हणजे त्याचा संबंध आहे, आणि ते अधिक गुंतागुंतीचं आहे. आता काँग्रेस एवढी म्हणजे
ठाम भूमिका घेऊन जसा स्टँड का घेते आहे त्याचं कारण असं आहे की राज्यसभा निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं तुम्ही भावनिक मुद्दा समोर आणून शरद पवार साहेबांची शेवटची निवडणूक आहे असं म्हणून त्यांना त्याग करायला लावला. आता विधान परिषदेची निवडणूक होणार आहे, त्याची साधारणपणे स्थिती अशी आहे की तुम्ही असाच भावनिक मुद्दा करून उद्धव ठाकरे साहेबांना विधान परिषदेमध्ये पाठवण्यासाठी पुन्हा काँग्रेसला त्याग करायला लावणार आणि मधल्या काळामध्ये तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा पण करणार नाही. हे असं कसं चालेल? परस्पर निर्णय जाहीर करून परस्पर टाकलाय निर्णय. हा. हा आणि विषय असा आहे की त्यांचे जर 16 आमदार आहेत, शिवसेनेचे 20 आहेत, म्हणजे उद्धव सेनेचे 20 आहेत, त्यांचे 16 आहेत, तर 20 नंतर 16चा जरी आकडा येत असला तर त्यांना काहीतरी भूमिका आहे ना. तुम्ही त्यांच्याशी बोलले का? तर ती भूमिका घेत नाही आणि त्यामुळे तुम्ही जे स्मार्टनेस जो मगाशी ज्याचा उल्लेख झाला की ठीक आहे, तुम्ही जो 0 FIR झालाय त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू करा किंवा महाराष्ट्रात FIR नोंद करा, आम्ही उमेदवारीचा फेरविचार करतो, हा स्टँड पॉलिटिकली करेक्ट आहे ना. हो, प्रश्न लॉजिकल आहे, सगळ्यात महत्त्वाचं लॉजिकल लॉजिकल आहे. हा पॉलिटिकल. आणि कसं आहे एक लक्षात घ्या की जसं या निवडणुकीच्या बिनविरोधच्या मुद्द्यावरती जसं महाविकास आघाडीमध्ये जसे आपल्याला क्रॅक दिसत आहेत ना, तसं या FIRच्या मुद्द्यावरती महायुतीमध्ये पण क्रॅक आहेत ना. तर ते क्रॅक जर काँग्रेसच्या भूमिकेमुळे जर स्पष्ट होत असतील तर ते पॉलिटिकली आणि लॉजिकली दोन्ही अंगाने ते करेक्ट आहे ना. आणि त्यामुळं हा विनाकारण बाऊ केलेला विषय आहे. आणि हे बघा त्याचा निकाल काय येणार आहे दोन्ही पोटनिवडणुकांचा आपल्याला बऱ्यापैकी माहित आहे. पण रिझल्ट महत्वाचा नसतो. अशा वेळेला पॉलिटिकल स्टँड घ्यायची संधी मिळते आहे तर ती प्रत्येक पक्ष घेणार ना. सर, बिटवीन द लाईन्स आपल्याला त्याच रीड करायच्यात या सगळ्यातनं. आणि हनुमंतजी, मी थेट विचारतो, मला इकडचं तिकडचं काहीच बोलायचं नाहीये. आता बस झाले हे जोखडं, नीट पुढे निघा, चलते रहो, हा मेसेज तुम्ही देताय का?